महापालिकेच्या महापौर पदावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। चंद्रपूरमधले 10 नगरसेवक मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना भेटलेत आणि हेच नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। चंद्रपुरातल्या सत्तेचं गणित याच 10 नगरसेवकांच्या हातामध्ये आहे। पाहूयात एक रिपोर्ट। चंद्रपूर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। चंद्रपूर महापालिकेत आमचाच महापौर बसणार असा दावा दोन्ही पक्षांनी केलाय। हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच चंद्रपुरातल्या 10 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हे 10 नगरसेवक फडणवीसांची भेट घेणार आहेत। यामध्ये ठाकरेंचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवकांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर हे 10 नगरसेवक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत हे 10 नगरसेवक नेमका कोणाला पाठिंबा देणार हा संभ्रम निर्माण झालाय। चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी 34 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे। सध्या महापालिकेत काँग्रेसचे 27, भाजपचे 23, शिंदेच्या शिवसेनेचा 1, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, जनविकास आघाडीचे 3, तर वंचितचे 2 आणि एमआयएमचा 1 यासह बसपाचा 1 आणि 2 अपक्ष उमेदवार विजयी झालेत। चंद्रपुरातल्या भाजपमध्ये जोरगेवार आणि मुनगंटीवारांचेही 2 वेगवेगळे गट आहेत। भाजपचे किशोर जोरगेवार हे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंच्या 6 नगरसेवकांना सोबत घेऊन प्रयत्नशील असल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे मात्र हे अशक्य असल्याचं म्हणतायत। यासह चंद्रपुरातल्या काँग्रेसमध्ये सुद्धा धानोरकर आणि वडेट्टीवार असे 2 गट आहेत। धानोरकर हे चंद्रपुरात आमचाच महापौर होईल असं सांगतायत, तर विजय वडेट्टीवार यांनी मात्र या प्रक्रियेवर मौन राहणं पसंत केलंय। कोणी कोणाकडे जरी भेटलं असेल तरी बहुमताचा यावं आणि मला विश्वास आहे 100% महापौर हा काँग्रेसचाच या महापालिकेवरती बसेल। साहजिकच त्यांची या ठिकाणी 8 लोकांचा गट झाला आहे। गट झाल्यानंतर ते जबाबदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना भेटत असतील तर आनंदाची गोष्ट आहे, पण मला विश्वास आहे की जे घटक पक्ष आमच्या सोबत होते, मग उभाटा असतील किंवा वंचित असतील, या घटक पक्षावरती माझा विश्वास आहे आणि महाविकास आघाडीच्या ते सोबत राहतील। निश्चितपणे चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार। भारतीय जनता पार्टीला 24 जागा मिळाल्या। या ठिकाणी आम्हाला सत्ता स्थापनेची संधी आहे। आम्हाला केवळ 10 सदस्य संख्या कमी आहे बहुमतासाठी, तर जे 15 लोक बाहेर आहे, ज्यामध्ये उभाटा आहे, वंचित आहे, बीएसपी आहे, अपक्ष आहे, या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहोत। विकसित चंद्रपूर करायचं असेल तर या ठिकाणी महापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या गोष्टी करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे। काही अनेक लोक या ठिकाणी संपर्कामध्ये आहे। उभाटा, वंचित आणि इतर जे काँग्रेस सोडून जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा आमचा प्रयत्न असणार आहे। ती गोड बातमी जागेवर गोड बातमी झाली नाही। आता चंद्रपूरच्या काँग्रेस नेत्यांनी गोड बातमी म्हटलं तर त्यांचंही काम आता बिघडेल असं वाटतंय। एकूणच चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात आलाय। मात्र चंद्रपुरातले 10 नगरसेवक कुणाची साथ देणार यावरच चंद्रपूर महापालिकेच्या सत्तेचं गणित ठरणार आहे।